साखरेचं जर अति प्रमाणात सेवन झालं तर नक्कीच त्याच्या शरीरावर दुष्परिणाम होतात. बघा कसं आहे, साखरेचे शुद्धीकरण करत असताना साखरेतील बहुतांश घटक नष्ट होतात. जीवनसत्व, खनिज द्रव्ये व काही प्रमाणात एन्झाईम्स, तंतू इत्यादी नाहीसे होतात. आपल्या शरीराला काम करण्यासाठी ऊर्जा लागते, अर्थातच इंधन लागतं. ती ऊर्जा आपल्याला ग्लुकोज या घटकापासून मिळत असते. आपण खाल्लेल्या अन्नातून शरीरातील विविध संस्था साध्या अन्नाचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करतात. जसं की आपण भाजी, फळे, कडधान्य इत्यादी खातो. पुरेशा प्रमाणात शरीराचे पोषण करण्याइतपत ग्लुकोज शरीर या घटकापासून तयार करत असते. या व्यतिरिक्त जास्त प्रमाणात गोड पदार्थ किंवा साखर खाल्ल्यास ही वरची साखर पचवण्यासाठी शरीराला आणि त्यातील महत्त्वाच्या इन्सुलिन नावाच्या घटकाला जास्त कार्य करावे लागते. त्यामुळे काय होतं की यकृत आणि प्लीहा यावर ताण पडतो. अशा वेळेस खाल्लेली साखर न पचता ती गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅकच्या तळाशी जाऊन बसते. तिथे ती कुजते आणि त्यामध्ये जंतू संसर्ग होतो. यातून पोट दुखणे, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे, पोटामध्ये संसर्ग होणे असले आजार होण्याची शक्यता असते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून डायबेटीस होण्याचे प्रमाणसुद्धा वाढू शकते. ऊसापासून साखर तयार करताना साखरेतील शुभ्रपणा येण्यासाठी काही एजंट वापरले जातात. ब्लिचिंग एजंट असं म्हणतात. उदाहरणार्थ सल्फर डायऑक्साईड, सल्फाईड इत्यादी. अशी घटकद्रव्ये शरीरास हानिकारक ठरू शकतात. त्याचबरोबर साखरेचे पचन आणि निचरा करण्यासाठी शरीराला फार कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे अतिप्रमाणात साखर खाल्ल्याने त्याचे व्यवस्थित विघटन होत नसल्याने शरीरात जास्तीची चरबी जमा होऊ लागते. साखरेचे गोड पदार्थाचे अतिसेवन केल्याने ती पचवण्यासाठी पचनसंस्थेला जास्त कार्य करावे लागते. त्यामुळे मेंदूकडील पुरवठा कमी होऊन तो रक्तपुरवठा पचनसंस्थेकडे ओढला जातो आणि त्यामुळे आपल्याला अधिक झोप येते. अशा प्रकारचे दुष्परिणाम साखरेच्या अतिसेवनाने आपल्या शरीराला